मित्रांनो, जीवेस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण एएनएम अँड जीएनएम नर्सिंग बद्दल माहिती घेणार आहोत आणि या दोन कोर्सचा मध्ये फरक काय याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. मित्रांनो महत्त्वाचं असं की एएनएम कोर्स आणि जीएनएम कोर्स नर्सिंग मधले वेगवेगळे डिप्लोमा आणि डिग्री कोर्स आहे. आता एएनएम कोर्सचा फुल फॉर्म पाहायचं झालं तर त्याला ऑक्झिलरी नर्सिंग अँड मिडवायफरी असे म्हणतात आणि जीएनएम कोर्सला जीएनएम फुल फॉर्म हा जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असे म्हणतात. आता याच्यामधील फरक सांगायचा झाला तर तो एएनएम कोर्स हा 2 वर्षाचा असतो मित्रांनो, म्हणजे तुम्ही हा 2 वर्षात कोर्स करू शकता. आणि जर जीएनएम करायचं झालं तर तुम्हाला हा 3 वर्षाचा कोर्स आहे, तो 3 वर्षाचा तुम्ही कोर्स करू शकता. असं की एएनएम कोर्स हा फक्त महिला करू शकता, म्हणजे स्त्रियांसाठी हा कोर्स बनलेला आहे. आणि जीएनएम नर्सिंग हा स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी दोन्हीसाठी हा कोर्स बनलेला आहे, म्हणजे मुली आणि मुलं जीएनएम कोर्स करू शकतात. आणि एएनएम कोर्स हा फक्त महिलाच करू शकतात, म्हणजे मुलीच करू शकतात. आता एएनएम कोर्स मधील नोकरीची भूमिका कशी असते, म्हणजे त्याला नोकऱ्या कोणकोणत्या प्रकारच्या मिळतात. तर त्याच्यामध्ये पहिला नोकरीचा प्रकार असतो ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी असं म्हणून एक पद आहे, म्हणजे तुम्हाला सहाय्यक परिचारिका दाई म्हणून जे लहान मुलांच्या डिलिव्हरी करतात त्यांना दाई म्हणतात. तर ते करायचं काम तुम्हाला तिथे जॉब ऑफर होत असतो. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ वर्कर म्हणून, म्हणजे जे जनसामुदायिक आरोग्य कर्मचारी असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळत असतो. तुम्ही होम हेल्थ एड म्हणून काम करू शकता, म्हणजे घरगुती आरोग्य सहाय्यक म्हणून काम करू शकता. आणि लास्टमध्ये मेडिकल असिस्टंट म्हणजे वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करू शकता. जर तुम्ही एएनएम कोर्स केला तर तुम्हाला या 4 प्रकारे जॉब मिळू शकतात. जर तुम्ही आता जीएनएम कंप्लीट केलं असेल, म्हणजे तुम्हाला जीएनएम करायचं असेल तर तुम्हाला नोकऱ्या कोणत्या मिळतात तर ते पहा. तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम करू शकता. सर्वांना माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्सचं काम असतं, तिथे तुम्ही कर्मचारिका म्हणून काम करू शकता. त्यानंतर तुम्ही क्लिनिकल नर्सिंग स्पेशलिस्ट, ज्या नर्स असतात त्या तज्ज्ञ म्हणून तुम्ही काम करू शकता, ज्या क्लिनिकल असतात त्या. त्यानंतर नर्सिंग सुपरवायझर, नर्सिंग पर्यवेक्षिका म्हणून काम करू शकतात. आणि राहिलं लास्टमध्ये नर्सिंग एज्युकेटर, म्हणजे तुम्ही परिचिका शिक्षक म्हणून काम करू शकता. हे झालं जीएनएम नर्सिंगच्या भूमिका. आता एएनएम कोर्स बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ की हा कोर्स कसा असतो, कशासाठी बनलेला आहे. एएनएम कोर्स म्हणजे ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हा एक डिप्लोमा कोर्स आहे मित्रांनो, जो परिचारिकांना सामुदायिक आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी तयार केला गेलेला आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपकरणाची काळजी कशी घ्यायची, ऑपरेशन थिएटर कसे सांभाळायचे, त्याच्यानंतर ते कसे व्यवस्थित लावायचे, रुग्णांना वेळेवर औषधी उपचार कशा द्यायच्या आणि लहान शहरामध्ये रुग्णांच्या नोंदी कशा ठेवायच्या याबद्दल तिथे सविस्तर तुम्हाला एएनएम कोर्समध्ये शिकवलं जातं. आणि हा कार्यक्रम आहे, जो एएनएम कार्यक्रम आहे तो प्रामुख्याने प्रशिक्षणावर भर देत असतो, म्हणजे तुमचं प्रशिक्षण एएनएम कोर्समध्ये होत असतं. एएनएम कोर्सचा जो प्रोग्राम आहे तो पाठपुरावा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांना एएनएम करायचं असतं त्यांना नर्सिंग संकल्पनाची मूलभूत माहिती, त्यानंतर त्यांना प्रथमोपचार कसे द्यायचे असतात, प्राथमिक वैद्यकीय सेवा देण्याची क्षमता याच्यामध्ये तुम्हाला ते आत्मसात करत असतात, म्हणजे तुमच्यात ते प्रदान करत असतात. या कोर्सचा जो कालावधी कमी असल्यामुळे शक्यतो मुलं एएनएम कोर्स खेळवतात. आणि जर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्ही एएनएम कोर्स नंतर जीएनएम कोर्स करू शकता आणि बीएससी नर्सिंगलाही ऍडमिशन घेऊ शकता, याचा फायदा होत असतो. आता जीएनएम कोर्स बद्दल पाहायचं झालं तर मित्रांनो 12वी नंतर हा तुम्हाला कोर्स केला जाऊ शकतो, म्हणजे जर तुमची 12वी पूर्ण असेल तर तुम्ही जीएनएम कोर्स करू शकता. आता जीएनएम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी आपण सांगितलं. आता आपण जीएनएम कोर्स बद्दल माहिती घेऊया. 12वी पूर्ण केल्यानंतर तुम्ही जीएनएम म्हणजे जनरल नर्सिंग हा कोर्स करू शकता. याच्यामध्ये 6 महिन्याचा इंटर्नशिप आणि 3.5 म्हणजे 3 वर्षाचा डिप्लोमा असतो, म्हणजे तुम्हाला 3 वर्ष डिप्लोमा करायचा असतो. त्यानंतर 6 महिने इंटर्नशिप करायची असते कोणत्याही एखाद्या हॉस्पिटलवर. त्याच्यात तुम्हाला 3.5 वर्षाचा हा कोर्स गणला जातो. जीएनएमच्या सेवाचा भर व्यक्ती आणि कुटुंब आणि समुदाय असा आहे. आधी सांगितल्याप्रमाणे जीएनएम विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर रुग्णांची काळजी घेण्यासाठी तयार करते आणि ते एक समुदायापुरतं मर्यादित नसतं, म्हणजे एका समुदाय एका कास्टपुरतं मर्यादित नसतात, ते सर्वांसाठी हा कोर्स अवेलेबल असतो. प्रशिक्षण पॅरामेडिकल श्रेणीमध्ये येत असतं, म्हणजे पॅरामेडिकलचा जसा कोर्स असतो तसं याचं प्रशिक्षण असतं. याच्यामध्ये डिप्लोमा प्रोग्रामचा उद्देश हा विद्यार्थ्यांना हॉस्पिटलच्या वातावरणात ज्या परिचारिका आहे त्यांचं काम करण्यासाठी तयार करणे, त्यांना प्रथमोपचार प्रदान करणे, संशोधन कार्यात त्यांना मदत करणे, जखमेच्या प्रक्रिया करणे, कार्यसंघामध्ये कार्यक्षमतेची कार्य करणे यासारखी कार्य पार पाडावी लागत असतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही जीएनएम कोर्स देखील करू शकता, म्हणजे तुम्ही जीएनएम कोर्स नंतर बीएससी नर्सिंगकडे जाऊ शकता, तुम्हाला तिथेही तुम्हाला स्कोप मिळतो. तर मित्रांनो, जीएनएम आणि एएनएम मध्ये फरक कळला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.